लाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में, आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में, आना हरि नाम हमारे हरि कीर्तन में, आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में। इरादे तेरे चरणों की रजदूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, सच्ची में तकदीर बदल जाए। विठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल। मी खानदेशात जन्माला आलोय, खानदेश पुत्र आहे म्हणून मला आपले खानदेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी. एक वेळेस देवीचं आपण स्वागत करूया आणि मग अभंगाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, देवीला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आई खेळत आली या, आई खेळत आली या, खेळत आली या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. देवी खेळत आली या, देवीला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली या, आईला कुशाल खेळू द्या. हरे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज. आणि हो, तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली गलंगी नगरी. आणि गलंगी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर श्री मारुती मंदिर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठ सोहळा निमित्ताने कीर्तनाचा योगा. विठ्ठल 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 विठ्ठल. आनंद वाटतोय महाराज तुमच्या गावामध्ये तुम्ही मारुतीरायाचं जीर्णोद्धार केलेला मंदिराचा. नाहीतर काही काही गावांचे मंदिरं एवढे उद्ध्वस्त झालेले आहेत, बघावत नाही मंदिरांचं. हो, तो अवमान होताना दिसतो. पर तुमच्या गावाचं चांगलं आहे की तुम्ही गावाचं एवढं मोठं मंदिर बांधून घेतलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष मला आनंद वाटतो की इथं सगळेच लोक, सगळ्यांची नावं घ्यायचं काय मला सांगितलं नाही, नावांची यादीच माझ्यापर्यंत आली नाही. नाहीतर लोकांची मानसिकता अशी असते, सप्ताह 101 लिखिल्या आणि हिशोबटा सांगा कोण कितला खर्च होईना. हां, असा गणच राहतोस, टाईट टोपी करी फिरणारा नाही का. आपला खानदेशमा एक म्हण आहे, चावईनं बोलणं तुम आमना पाहिजे आणि पाहुणाल जेव तुमना पाहिजे. तेवढं बरं आहे. तुमच्या गावाची चांगली श्रीमंती आहे की सगळ्या गावकऱ्यांनी राजकारणी लोकांकडनं 1 रुपया न घेता कार्यक्रम केलेला आहे. भैया ताली बजानी चाहिए. नाही ते लोक नुसता गावात तमाशा लायचं तरी 2-4 आमदारसले भेटी येतच. हां, चांगली गोष्ट आहे. आनंद वाटला तुमच्या गावातल्या सर्व तर. हो, आणि विशेष करून सगळे बाहेर गावाला गेलेले बरेच नोकरी स्टॉपवाले लोक आहेत, बरेच अधिकारी आहेत असं मी ऐकलं.
आपल्या गावामध्ये. खरं तर मला स्वाभिमान वाटतो की तुम्ही अधिकारी झालात, गावाला सोडून गेलात, मतलब ड्युटी करतायत बाहेर गावी, तरीसुद्धा गावाचं जे नाड आहे ती तुटू दिलेली नाही आहे. म्हणजे गावाबद्दलची आस्था, ते प्रेम आहे. तर मला असं वाटतं की भैया, मी दुसरं काहीच सांगत नाही. आमच्या संतांच्या भाषेत एकच सांगेल, मला माहीत नाही, पण संतांची भाषा, जर मुलं चांगले जन्माला येत असतील तर त्यांच्या मायबापाला धन्यता जाते. आणि तेच मी आता सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळे कार्यकर्त्यांना एकच सांगेल, गावकऱ्यांना, धन्य माता पिता तयाची. तुम्ही काम केलं त्याच्यापेक्षा मी त्या मायबापांना धन्यता देतो की असे पोरं जन्माला घातली की ते आजही धर्माच्या कामी येतात. विठ्ठल 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 गावातील सगळे श्रोतेगण, कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. काय झालं? जागा नाही का? हा, घ्या पुढे सरकून बसून. आता जागा असेल तिथं बसून घ्या, कारण चौक मोठाच आहे, पण लोक मावत नाही, म्हणून भेटेल जागा तिथं बसा. मी कोणाला बोलणार नाही, तुम्ही वर काबर बसणार, वट्टावर काबर बसणार, तुमले जागा भेटणे तरी बसा. काका आपण शांतवार बसा, तुम्ही बी शांतवार बसा आणि मला बी शांतता लागू द्या 2 तास. काही कोणी कोणाशी बोलू नका, नाही का. आपल्याला कीर्तन ऐकायचं नाही का. हां, आता काय मी बटासले दिकीत राही नव्हे ना ते. हां, नाही, बराच जण टाळकरी जर मोक्यान मारायनात ना, टाळकरीसले सुद्धा सरकाय देतो. तथाय सरका महाराज, खाव महाराज दिकी राहणार नाही. कीर्तन ऐकाना रास, देखाना नाही रास. पण इतर कीर्तनले लोक ऐकायला येईल राहतं, पण रविवारनं कीर्तन राही ना का दखालेच जास्त येईल राहतात. आता भाऊ बाकीना चित्र बी वेगळा दिकतच आहे, चित्र जरा वेगळं दिकच बघ. चांगली गोष्ट आहे. तुमचं सगळ्यांचं, महाराष्ट्रीयन लोकांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, आणि खास करून कान्हा देशातल्या लोकांचं खूप प्रेम आहे. हो, असो. आमचे सगळे हातळचे भजनी मंडळ, अजून बाहेरगावाहून आलेले भजनी मंडळ, ज्यांनी मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं, आमचे वेडोद्याचे आबा आहेत, अशोक आबा. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत. आमचे मृदुंगाचार्य महाराज निंबा आबा आहेत. आमचे महाराज जे सगळे हातळचेच आहेत. अनवर्ध्याच्या पण आहेत, अनवर्धे, वाव, परिसरातील सर्व परिसरात. हो. अजून आमचे आबाश्री आलेले आहेत, भागाभागातून, परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. सगळ्यांचं नाव घेणं काय शक्य होत नाही. शूटिंगवाले दादा, तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात का यूट्यूबला टाकणार आहात? यूट्यूबला टाकणार आहे. अच्छा, चांगलं चांगलं टाकजात बरं. हां, तुम्हाला व्ह्यूज वाढा ना, नानमा मनी टिमकी वाजायचास नाही, टाका तुम्ही, चांगली गोष्ट आहे. तुम्हामुळेच म्हणा मार्केट शे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारे आहे? ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी, ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना, साधकांना सावध करतायत. विक्को कमी करा, बोलताना विक्को कमी राहू द्यायचा. गायता मी गायन करेल ना तेव्हाच वाढवा. या अभंगातून तुकोबार आहे, तुम्हा आपल्या जीवांना संदेश देताय. भैया, जर भक्ती करायची असेल तर अशा देवाची भक्ती करा की तो भगवंत तुमच्यासाठी, भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाची भक्ती करायला सांगतात. आता तुम्ही जीर्णोद्धार केलेला आहे मंदिराचा, मारुतीरायांचं, हनुमंतरायांचं, नाही का. हो, या भगवंताचं जर स्तुती करायचं म्हणलं तर हो, कोणत्या शब्दात वर्णन करावं ते सुचत नाही. कारण यांचा जन्म म्हणजे सोपा नाही आहे. जेव्हा दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नव्हती, राजा दशरथाला पुत्रप्राप्ती नाही, आकाशाची वाणी झालेली. आकाशाची वाणीतून सांगितलं गेलं की राजा दशरथ, तुमच्या पोटी संततीच नाही आहे. आणि एका ठिकाणी प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. श्रावण बाळ त्याच्या मायबापांना
काशी यात्रेला नेत असताना एका ठिकाणी पाण्याची तहान लागली. त्यांना बसवलं. पाणी घेण्यासाठी गेलेला श्रावण बाळ पाण्याची झारी बुडवतोय. तो पाण्याचा बुडबुड आवाज आला. आवाज आल्याच्या नंतर राजा दशरथ शिकारीसाठी बसले होते. त्यांना असं वाटलं की कोणीतरी प्राणी आता पाणी पितोय. आणि जसं का बाण सोडला, बाळ श्रावणालाच लागलेला आहे. श्रावणाचा 10 दिवशी अवस्था राजा दशरथांच्या कानी पडला. राजा दशरथ सैरावैरा धावत आले. पाहतात अरे आपण प्राण्याला नाही, आपण मानवालाच बाण मारलेला. बघितलं. म्हणले बाळ कोण आहेस? म्हणले मी श्रावण. इथं काय करायलाच बाळा? काय नाही म्हणले राजे, माझ्या आंधळ्या मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्यांना पाण्याची तहान लागली. त्यांना अरण्यात बसवून आलोय आणि पाणी घ्यायला आलतो. लय मोठं पाप झालं म्हणले महाकडनं का मी तुला बाण मारलेला आहे. तू आता वाचणार नाही हे तर समजतंय. मी आता कोणत्या शब्दात माफी मागू मला कळना. श्रावण बाणनं सांगितलं बाबा राजे, माफी मागण्यापेक्षा माझं एक काम करा ना. माझे आंधळी मायबाप बिना पाण्याचे बसलेले आहेत. तुम्ही फक्त जाऊन त्यांना पाणी पाजा. तरीसुद्धा मला असं वाटेल की माझं सगळं पुण्य तुम्ही कमवलात समजेल. पण माझे मायबाप जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना बोलायचं नाही आणि सांगायचं नाही का माझी परिस्थिती काय झालेली आहे. आता राजा दशरथानं पाण्याची झारी घेतली. पायाचा आवाज ऐकू आला आणि आंधळी माणसं हुशार असतात बरं का, त्यांना लगेच कळतं कोणीतरी आलं म्हणून. आता एवढ्या अरण्यामध्ये माझाच मुलगा पाणी घ्यायला गेलेला, येईल दुसरं कोण तर माझाच मुलगा येईल ना. बाळ ए श्रावणा, एवढा वेळ लागला बाळा तुला? राजा दशरथ काहीच बोलत नाही. राजा दशरथानं पाण्याची झारी त्या आंधळ्या मायबापांच्या हातात दिली. म्हणले बाळ तू बोलत का नाही या? श्रावण बाळनं सांगितलं होतं जोपर्यंत माझे मायबाप पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलूच नका. आता राजा दशरथ बोलतच नाही या. पण श्रावण बाळच्या मायबापांना सांगितलं बाळा जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. तू लवकर बोल, का बोलत नाही? तेव्हा राजा दशरथानं सांगितलं मी तुमचा बाळ श्रावण नाही या, मी राजा दशरथ आहे. आमच्या बाळाला काय झालं? म्हणले काय नाही, तुमचा बाळ पाणी भरत होता ना पाण्याची झारी, तर मला असं वाटलं कोणी प्राणी बसला असावा. मी शिकारीला बसलो होतो, माझ्या हाताकन बाण सुटला आणि तुमच्या लेकराला लागलेला. महाराज हा संदेश सांगितल्याच्या नंतर श्रावणबाळच्या मायबापानं त्यांना श्राप दिला राजा दशरथाला. राजा दशरथा, अरे आमच्या आंधळ्यांची काठी हिरावलीस ना, आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावली. जा तुला माझा श्राप आहे, आमचा आंधळ्या मायबापांचा तुला श्राप आहे. राजा दशरथा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील जसा आज आम्ही मरतोय. राजा दशरथाला दुःख वाटत होतं की आपल्या हातून आंधळ्यांची काठी हिरावली गेली, पण एक मनात कुठंतरी आनंद होता. कारण आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुला पुत्र प्राप्तीच नाही या. पण आंधळ्या मायबापांचा जर शाप असला, तो शाप जरी खरा ठरला तरी मला पुत्र प्राप्ती होईल ही एक आशा आणि मनात कुठंतरी छोटा आनंद होता. मग कथाभाग तुम्हाला माहिती आहे. राजा दशरथानं पुष्टकामेत्री यज्ञ ठेवला. हो, तो प्रसाद आणत असताना त्या पिंडाला घारीनं झडप घातली, त्याच्यातून काही प्रसाद व त्या घारीनं उचलला. ती घेऊन जात असताना तिच्या हातातून थोडा प्रसाद खाली पडला आणि अंजनी माता तपाला बसली होती, नामचिंतन करत होती. हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. मारुद्र आले पोटे, मारुद्र आले पोटे, मारुद्र आले पोटी, मारुद्र आले पोटी, आले पोटी अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, आले पोटी अंजनीच्या तपासाठी.
अंजनीच्या तपासाठी अंजनी माता तप करत होती. घार प्रसाद घेऊन जाते आणि काही प्रसाद खाली पडला आणि तो अंजनी मातेच्या हातात. अंजनी मातेच्या हातात होता प्रसाद. अंजनी माता नामचिंतन करत होती. लक्ष गेलं हातात प्रसाद आहे. अंजनी मातेनं तो प्रसाद भक्षण केला. पण तो प्रसाद भक्षण करत असताना समोर एक वानर बसलेलं होतं. काय बसलेलं होतं? काय बसलं होतं माया? वानर. बरं, वांदर नाही. हां, वानर. वांदर वेगळं, तुम्ही ज्याला म्हणतस ना. काय काय बाया राग राग मा नवराल बी म्हणते वांदर कथा फिराय ना कोण जाण सुन्नाट. तेवढं बरं आहे अगो तुम्हाला परिसरमा बाया तसं काहीच बोलतीत नाही. बट तताना सांगसो आज आता ना काहीच सांगणं नाही मला. जे बी सांगसो ना बहिणी तताना सांगसो, कारण आपली 70% रक्कम अटकेलचे. वांदर वेगळं आणि वानर वेगळं. कारण प्रभू रामचंद्रांनी जेव्हा मतलब हनुमंतरायांनी जेव्हा लंका पेटवली तेव्हा सीताहरणच्या वेळेस लंका जेव्हा पेटवली गेली तेव्हा प्रभू रामचंद्रांसोबत जे सैन्य होते ते वानर होते. वांदर आणि वानर मगन फरक शे बर का. वा नर, हां वा नर, हां नरले वा म्हणेले तो वानर. वांद्रे वेगळा राहतस. वांद्रे असा संध्याकाळ तांगड्या पेकत गेली मग उन्हात का वांद्रे राहतस त्या. हां बाया सांगते गरमाचील का ना लोक असते ना भाऊ बनल्या असू दे दगली जो समजिले वांदरे बाई. हां आणि तुमले बी सांगस बहिणी वन हो तुम्ही सुनबाईले जर कधी पोरगा व्हायला पाहिजे असं वाटत होईल ते मंदिरमा मागताना चांगलं मागत जावं म्हणे चिडीस होऊन. तुम्ही मंदिरमा बी देवले सांगता देवबा मन सुनबाईले ना ते मन आंडेरले का नाही काहीतरी कुत्रं मांजरं होऊ दे. मग कुत्रं मांजरं जर मागेले ते तो संध्याकाळी कुत्रान माय बुकतच फिरत गेले मला असं. मग बाया सांगते माय ओ आव ते बुकसच उजी हा बुकीज ना तू कुत्राच मागेल शे ते बुकीज ना तो. बरोबर आहे का नाही. तुम्ही चांगलं मागत जाऊ बहिणी म्हण. वांदर आणि वानरमध्ये फरक आहे. जरी प्रभू रामचंद्रांनी तेव्हा ठरवलं असतं की सगळं सैन्य आपण पुरुष मंडळींना घेऊन जाऊ मानवाला घेऊन जाऊ. माणसे जर का रावणनी नगरीमा जातात समजा रावणचे सोन्याची नगरी होती बरोबर आहे ना. सोनाना घरे होतात या युद्ध करानं सोड देतात आणि बितडा कोरत बटतात. कसाल रावण मरता बरोबर आहे का नाही. मनीषीन माणसेले संगे लईच घ्यात नाही. माणसे इथला वायबार राहतं काय काय गावस ना भंडारामा लोकेले जेवढान पहिले डबा घर वाटलाय देतं. तेवढं बरं आहे तुम्हाला गाव मानित ना तसा. हां बरं आहे बा. नाही केला इशारा जाता जाता काल दिवशी नुकसान आजच भरपाई करली म्हणजे डबा भरणारले सरम लागी नको भो. काल दिस भुकी जायले तो. विठ्ठल वानर सोबत होते महाराज. हा वानर का म्हणलेलं आहे जो नर चांगली कर्तबदारी करतो त्याच्याबद्दल आपल्या मनातून आवाज निघतो वा. बरोबर आहे ना. माणूस जर चांगला असेल कर्तबदार असेल तर त्याच्यासाठी आपल्या मुखातून वा निघतं. बरोबर आहे ना. हा माणूस चांगला राहणार तोय वा निघस. नर चांगला आहे मनीषने वा नर. बरोबर आहे ना. हो आणि ते वानर समोर होतं. अंजनी माता जेव्हा तो प्रसाद भक्षण करणार आहे भक्षण करत असताना समोर वानर बघितलं आणि वानर बघितल्याच्या नंतर ते प्रसाद भक्षण केला. आणि अंजनी माता जेव्हा पुत्राला जन्माला घालते पवनसुत हनुमानजी को जब हो मतलब जन्माला घालते ना तर जन्माला घातल्याच्या नंतर हनुमंतरायांना शेपटी का काही काही बारीक असतात गोष्टी पण शिकण्यासारख्या असतात. हनुमंतरायांना शेपटी त्याचं कारण असं आहे अंजनी माता जेव्हा प्रसाद भक्षण करत होती समोर नजर गेली एक वानर होता झाडावर. त्या वानराकडे बघितलं आणि ते वानराकडे बघून प्रसाद भक्षण केला म्हणून हनुमंतरायांना शेपटी आहे. मग आता कल्पना करा जर का शंकर भगवंत अवताराला येत आहेत तरी त्यातले शेपटी शे
जर माय खाताना वानरले देख असते हाती बहिणी म्हणून तुम्ही विचार करा दिवस जायल्यावर जर तुम्ही टी व्ही देखतेस होती सास बी कभी बहू थी हां तर मग आपला कसं काय येते नाकू हां पाया पडून सांगतो आपलं कीर्तनात थोडं ना मी देव कमी सांगतो जगायची तरह सांगून जातो कारण आता गरज तीच राहिलेली कुत्र्याला सांगावं लागत नाही कुत्रा तू कुत्रान माहीत जग रे बैलले सांगणं पडत नाही बैल तू बैलसारखा राहा रे फक्त माणूसले सांगणं पडत ना माणसा तू माणसासारखा जग फक्त माणसाला सांगावं लागतंय कोणताच जनावरले सांगा ना गरज गदळाला सांगणं पडस का गदळातून जातले लात मारणे पडत मार रे लात सांगणं पडस का हां ते कंपनीचा माल तसा निघसतो हाही फक्त सांगणं पडलं ना माणूसले माणसा तू माणूस बनून जन्माला आलाय माणसासारखा जग कसं तर ऐका ना ए तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन स्वार्थापायी माझ विलाई ते तू आतंक माणसाच्या धर्माला तुला विला कलंक असे बरे नव्हे तुझे हे चलन मानसा तू माणूस बन वैर ईर्षा नफरत अहंकार त्यागना मानसा तू माणसाशी मिसळून वागना कर माणुसकीला नेहमी जतन कर माणुसकीला नेहमी जतन मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन नाही का माणसाला सांगावं लागतं माणसा अरे माणूस बनून जन्माला आलाय माणसासारखा जग इतर प्राण्यांना इतर जनावरांना सांगावं लागत नाही मला एवढं सांगायचं आहे दादा अंजनी माता जेव्हा प्रसाद भक्षण करत होती समोर वानराला बघितलं म्हणून हनुमंतरायांना शेपट्या आईवडिलांचे संस्कार किंवा आपण जे जन्माला घालतो त्याच्या आधी दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही जे विचार करतात ना तसे लेकरं जन्माला येतात म्हणून आपण दिवस गेल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे मी तर म्हणेल हो सुरुवातीला सांगितलं धन्य माता पिता तयाची आहे तुमच्या गावातले बरेच मुलं अधिकारी आहेत म्हणे असं ऐकलं मी तुमच्या गावातले आहेत ना हो महाराज पुण्यवान भूमी आहे तुमची अशी हिरे जन्माला आलेत नाही का हो पोरं काय करतील त्याच्या पहिले तर आईवडिलांचे सुद्धा तसे संस्कार पाहिजे नाही का पोरगा सहज घडत नाही आईवडिलांचे संस्कार पण तसे असावे लागतात अंजनी मातेनं फक्त बघितलं वानर म्हणून हनुमंतरायांना शेपटी आलेली आहे चला पुढे आता हनुमंतरायांचा जन्म असा झालेला आहे हनुमंतरायांचा जन्म असा झालेला आहे भगवंताचा प्रसाद होता म्हणून सगळं भगवंताचं कार्य केलं आणि तो जो हनुमंतराय तुम्ही बसवला आहे तो कोणी साधारण नाही मारुतीराय कोण साधारण नाही आहे तो शंकर भगवंताचा अवतार आहे जेव्हा जेव्हा भगवंत अवताराला येतात विष्णू भगवंत तेव्हा तेव्हा महादेव सोबत असतात महादेव मतलब शंकरजी सोबत असतात प्रत्येक जन्मामध्ये त्यांनी साथ सोडलेलीच नाही आहे हेच शंकर भगवंत पण इथं ब्रह्मचारी राहायचंय पार्वती माता म्हणते प्रत्येक देव अवताराला आल्याच्या नंतर बायका सोबत नेतात मला नेत नाही का सोबत तर दुसरं कारण शेपटीचं ते पण आहे शेपूट का आली तर ती पार्वती माता पार्वती मातेला सोबत आणलेल्या विठ्ठल 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 तसं तर जुने लोक विचारतात ना जुने लोक विचारतात बोलू नका रे या मोबाईलच नीतला सत्यानाश करा टाकेल शे ना मोबाईल म्हणजे बिन मायबापनं लेकरू आहे कवय रडी पडीन काहीच सांगता येत नाही हे त्याला समाय ठेव रे काका वातावरण जातं रे या बसेल लोके बिचारा काहीतरी आशा मायल राहतच तुम्हाला थोडासा किडा मला अख्खा 2 तास उजरा पडू देतात नाही शांतता लागू द्या मालबे कारण काय माहिती आहे का हां जी भाऊ रात्रीचं कीर्तन होतं माझं जी टॉकीजला तिथून मी कसा तरी कार्यक्रमासाठी आलेलो आहे तब्येत बरी नाही पण एवढे लोक आशा धरून बसलेले असतात हो तर त्यांना नाराज पण होऊ द्यायचं नाही आहे कीर्तन नाही म्हणाल चालवणे आपण पहिलेच खाई बटेल राहतं नाही का हां तुमले समजावते ज्याशने दिले त्याशले समजेल मग ऐन टाईमले नाही म्हणान नाही आणि आपलं तत्व असं आहे भगवंत साक्षीला
मी तारीख घेतली म्हणजे टाळत नाही. तारीख घ्यायच्या वेळेस मी शपथच घेतलेली देवाच्या पुढं की मी तारीख टाळणार नाही जी तारीख लिहिली गेली. हां तुम ना कळते नाही होई गेली तुम ना बी बुडी घ्या असं समजले. हां पण मी येऊन नाही ते डबल देवान तयारी ठेवसो. देवाला शपथ दिलेली मी की भैया भगवंता माझ्याकडनं असं पाप नको घडू देऊ का कोणाची दिलेली तारीख मी टाळेल. कोणी लाख रुपये दिले तरी पण नाही. घेतली तारीख म्हणजे मेलो तर जाणार नाही, जिवंत असल्यावर कीर्तनाला पोहोचतो असं देवाला वचन दिलेलं आहे. त्या वचनाला मी जागतो. तब्येत बरी नाही, एवढ्या लांबून आलो पण तरी पण कीर्तन करायचं म्हणून मध्ये कोणी विक्षेप आणू नका. हनुमंतराय जेव्हा कृष्ण भगवंत विष्णू भगवंत कृष्ण रूपात आले ना तेव्हा सुद्धा हनुमंतराय बघायला आले होते. म्हणजे महादेव बघायला आले होते. कोणत्या रूपात आले होते? साधूच्या रूपात पण आले. आणि जेव्हा पार्वती माता सगळ्या गोपिकांसोबत रासक्रीडा खेळण्यासाठी सगळ्या महिला कृष्ण भगवंताच्या समोर गोपिका जमा होत होत्या ना, तिथं फक्त महिलांना प्रवेश होता. शंकर भगवंतांना पार्वती मातेला सांगितलं का गं तू जाते मला नाही नेत का म्हणले सोबत. म्हणले तिथं फक्त महिला जाऊ शकतात, तुम्हाला प्रवेश नाही. तर पार्वती मातेला शंकर भगवंतांना सांगितलं पार्वती एक काम कर ना, तुझी मैत्रीण बनव, मला साडी नेसतो पर मला रासक्रीडा खेळायला ने ना सोबत. तर माझ्या शंकर भगवंतांना साडी परिधान केली भगवंताला भेटण्यासाठी, रासक्रीडा खेळण्यासाठी नाही का. एका ठिकाणी कृष्ण भगवंतानं म्हणजे विष्णू भगवंतानं महादेवासाठी मोहिनीचं रूप धारण केलेलं आणि तेव्हा वचन दिलं की तुझ्यासाठी तुझी बायको बनायला पाहिजे, तुझी इच्छा पूर्ण करतो. जेव्हा महादेव खंडेराया बनून आले ना, जेव्हा खंडेराया बनून आले तेव्हा बानू बनून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं, इच्छा पूर्ण केली. म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंत विष्णू भगवंत अवताराला येतात तेव्हा तेव्हा महादेव त्यांच्यासोबत असतो, कोणच्या का रूपानं असे ना. आणि हा तो भगवंत तुम्ही बसवलेला आहे. याला अजून दुसरं नाव दिलेलं आहे गावना मेड्या. काय म्हणतो आपण? हां तुम्हाला सांगतो याची अशी ताकद आहे ना, तुम्ही कोणत्याही कामाला जर का निघालेत आणि त्या कामाला निघाल्याच्या नंतर तुम्ही जर याला नैवेद्य देऊन निघालात तर तुमची सगळी इच्छा पूर्ण होते. फक्त इच्छा नीतीची असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. या अभंगातून तुकोबाराय सांगतात भैया अशा देवाला शरण जायचंय की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करेल. महाराज साधकांनी तुकोबारायांना सांगितलं का हो तुकोबाराय असा कोणता भगवंत आहे जो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो, एखादं उदाहरण सांगता येईल का? माझ्या तुकोबारायांनी भरपूर उदाहरणं सांगितली असतील. रविकिरण महाराजांच्या ऐपतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण आपण तुकोबारायांच्या पायाची धुरे नाही बनू शकत, पण उगा प्रयत्न करेल. ऐका. महार समाजामध्ये एक संत जन्माला आलेत. त्यांचं नाव होतं चोख्खा मेळा. चोख्खा मेळ्याची भक्ती अशी होती दादा, चोख्खा मेळ्याच्या बायकोला दिवस होते, बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. आणि एकीकडे वारीला जायचंय. पत्नीला सांगितलं म्हणले पाय ना मला वारीला जावं लागतंय. पतीनं सांगितलं स्वामी ओ धनी तुम्ही वारीला चाललात पण माझं बाळंतपणाची तारीख जवळ आलेली हो, दिवस जवळ आलेले आहेत. मग तुमच्या बहिणीला पाठवा ना, माझ्याजवळ कोणीतरी असलं पाहिजे बाळंतपणाच्या वेळेस. म्हणले काळजी करू नको, मी माझ्या बहिणीला निरोप देतो पाठवतो तुझ्याकडे आणि मी वारीला निघतो. चोखोबा मेडे नामचिंतनात एवढे वेळे झाले, एवढे मग्न झाले, लक्षातच राहिलं नाही बहिणीला सांगायचं. सरळ सरळ मार्गस्थ झाले पंढरपुराच्या दिंडीत. पण माझ्या जगाच्या मालकाला कळालं, जगाच्या मालकाच्या लक्षात आला रे माझा भक्त नामचिंतनात एवढा वेडा, एवढा अंतकरणापासून नामचिंतन करतोय की त्याच्या बहिणीला जो संदेश सांगायचा होता, द्यायचा होता तो विसरला. म्हणले याची बायकोला दिवस आहे तरी हा विसरला. किती वेळी भक्ती म्हणले चोखोबाची. माझ्या जगाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली दादा, विटेवरनं उडी मारली आणि माझा जगाचा मालक चोख्खा मेळ्याच्या गावाजवळ आलेले आहेत. चोख्खा मेळ्याच्या गावाजवळ आले. गावाच्या बाहेरच विटेवरनं उडी मारलेल्या जगाच्या मालकानं साडी परिधान केली, नऊवारी साडी नेसली आणि साडी नेसून भला मोठा एवढा मोठा कुंकू कंपडाला लावलेला, भांग भरलेला आणि माझा जगाचा मालक साडी परिधान करून गावात प्रवेश करतोय. कोण प्रवेश करतोय माया हो? स्वतः जगाचा मालक. साडी नेसली. माझ्या जगाच्या मालकाला वाटलं की आपण साडी नेसलेली आपण स्त्री रूपात आहोत आणि स्त्री रूपात जर राहायचं असेल तर पूर्ण स्त्रीच्या नियमात राहावं लागेल, बाईच्या नियमात राहावं लागेल. म्हणून माझ्या जगाच्या मालकानं एवढा मोठा घुंगट घेतला होता माया. बरोबर आहे ना? केवढा घुंगट होता देवना. देवनी गोष्ट कराय नो बरं मी. हा जगना मालक होता तरी डोक्यावर पदर होता, बाईना अवतार माशे भूमी असं.
समजी राय नाही तुमले मना बोलेल. हा देवले वाटणं बाई बन राहणं ते बाईनं अवतार मा राहणं पडी बो माले. मी जर गाऊन घालीन गो ते लोक जास्त गाऊन घालतीन भो. देवले असं वाटणं त्या मग 9 साडी नेशिलीन ते. आणि तुम्हाला पाय पडत बहिणीवर जर काही तकलीफ होई तुमले ते नक्कीच ते गाऊन घाला. तकलीफ होई ते घालायला पाहिजे. पण बहिणीवन आज ना कीर्तन कार्य ना परकाने तुम्हाला भाऊ आहे तुम्हाला पोरगा आहे तुम्हाला पाय पडी सांगत गाऊन घाल नाही ते रात्री गाऊन घालीन घरमात झोपी राहत जावा तुम्ही. बाहेर नका निघत जावा बहिणीसोन. कोण माणशी कच्च्या हिंमत ना दखिली ते ना चुरेड समजी मर जातीन त्या. कारण तुम्ही गाऊन घाली चांगल्या दिखतीत नाही बहिणीवर. हो मरी जातील ना लोके दुसरं काही नाही बहिणी. तुम्हाला पाय पडत म्हणा कीर्तन मग लोके कमी होई जातील. ओ चिडीच होऊन तुम्ही गाऊन घाला मग घर नाही बाहेर तरी नका निघत जावा बहिणीवर. तुम्ही गाऊन घालीस नाही असं दिकस ना पहिले ते दादरमाने ते बादरीस मा चिडा उडावला नाही लाकडे गाठ देऊत का आपण. नका घालत जावा बहिणीवर तुम्ही ते चांगलं नाही दिकत ते. जगाचा मालक हा बाकीच्यांना गैरसमज असेल. महाराज लय जुन्या रूढीप्रमाणे बोलतात. आताचे लोक सुशिक्षित आहे. काही काही बहिणींना वाईट वाटेल पण तुमचा भाऊ बोलतोय म्हणून हक्काने बोलेल. आपली संस्कृती जी आहे ती कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न असेल माझा. माफ करा बरं अजिबात राग येऊ देऊ नका. तुमचा पोरगा तुमचा भाऊ बोलतोय. कसं आहे ना आपली जी संस्कृती आहे ती टिकाय पाहिजे म्हणून बोलणं असतं. तुम्ही कोणता बी कपडा घाला ते आपला बापनं काही जाई राहणार नाही काही नुकसान होई राहणार नाही. पण जे आपले धर्माचे नियम आहेत ते मला सांगायला आवडतं. हो राग अजिबात करायचा नाही. खरं तर आपली संस्कृती आहे. जगाचा मालक जर का 9वार साडी नेसतो तर डोक्यावर पदर घेऊन चालतो. हो आपली संस्कृती अशी ना माया. हो डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. काही काही शिकलेल्या बहिणी म्हणत असतील महाराज तुम्ही लय जुन्या विचारांचे आहात. आम्ही सुशिक्षित आहोत. जर कपडे बदलून आपण सुशिक्षित बनत असाल साडी नेसानं सोडीन जर कधी आपण नको त्या कपडा घालीस नाही वाटच होई तुमले आम्ही सुशिक्षित बन जायलेतच. मग तुम्ही अजून पुरा सुशिक्षित नाही शेतस. तुम्ही ज्या पायमा घाला ना बुटमा वरण पिशात ना तवय सुशिक्षित बनेल राशा. कपड्यावर माणूस सुशिक्षित असतो काय. हा आपले नियम आहेत दादा. तुम्ही राहा ना सुंदर राहा चांगलं राहा. तुम्हाला भगवंतानं दिलेलं आहे ते रूपाचं तुम्ही हो चांगली टिकपाप ठेवा. पण कपडे घालत असताना असेच घाला की आपली मर्यादा आपली गेली नाही पाहिजे नाही का. हो अजून सांगू का जगाचा मालक साडी नेसलेला आहे. गावात प्रवेश करायचा आहे. चोखा मेळाच्या घरी जायचं होतं. गावात प्रवेश करत असताना माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. माय कोणी पांडुरंग परमात्म्याची गोष्ट करायलो मी. पायातली चप्पल हातात घेतली. गावात प्रवेश करायचा आहे. मी स्त्रीच्या अवतारात आहे. मला नियमात राहावं लागन. जगाचा मालक हा आपलं 2-3 बिगार असतं तरी आवरावतच नाही आपण. हा हो आमना जुना कीर्तनकार सांगेत म्हणे तेवढा अधिकार नाही म्हणून वैना मानले जड पडत. पण आई मनच गाव वाट राय ना म्हणून उघडं बोलस. हां कारण काय बाकीनं लोक डोका मग आले तीन विचार कीर्तन आपटानंतर या लिहार जाणत होता जेवाडूत जाणू पोटभरी. त्यामुळे बाहेर गाव बोलत नाही पण आडे बोलायला अजिबात जीप चावा नाही मी. सर्व चांगला लोकेश येतात आपला पण काहीच राहत नाही म्हणे. म्हणजे आठेने नाही सांगत ताना सांग राहून. हो काही लोकेशला इथली उग्र मी रास ना काहीच राहत नाही. 2-3 बिघा वावर रास. हो बांड्या बुड्या 2 बैले राहतस. गाडं रास त्यांना बी चाके दुसरा ना मांगेल राहतस. हां हो 1 चिपटी बायकून 2 शेंबड्या पोरी यांवर काहीच राहत नाही. पण आपण आवराव तसंच नाही म्हणे. आणि खरी गोष्ट आहे आपली जी श्रीमंती आहे ना आपले संस्कार असतात बरं का. आपल्या संस्कारांवर श्रीमंती. जगाचा मालक पायातली चप्पल हातात घेऊन निघाला महाराज. हो जुन्या बाया बसल्यात माझ्या मायासारख्या. या सांगतील जे 40च्या पुढच्या महिला माता आहेत ना हे सांगतील. यांनी बघितलेलं इथं बसलेले काका आहेत ना 50च्या पुढचे ते पण सांगतील. जुन्या म्हाताऱ्या आज पण जर डिकरा जर मोठा होईन जेठना पोरगा एखादा देरणा पोऱ्या जर मोठा राहिना ना तरी डिकराला देखील सुद्धा जुन्या म्हाताऱ्या खाटवर ते उठी जायत. जर एखादी देराणी जेठाने सांगे बस ना हो माय बसा ना ताई काय होय ना आपला डिकरा आहे तो पोऱ्या आहे आपला. वो देव माय पोऱ्या का होय ना तो देरजेट सारखा दिकस. खरं आहे ना बहिणीवर. जुन्या म्हाताऱ्या डिकरांसमोर सुद्धा उठी जायत. एवढी मर्यादा होती. ते जुना म्हाताराला समजस होईल कारण त्याशनी देखील बरोबर आहे ना. आपण सांगू का इथला नियम होतात पहिले. जर वावर माई मनमाई आहे ना
वावरमाई उनी म्हणजे गावमा जर घुसणार आहे ना, दर्जामा येताच पायमाना चप्पल त्या हातमा दरीजली. पण वावरमानी येणारी बाई पहिले गॅस होतात नाही, सिलेंडर होतात नाही, मनीषीन लाकडे राहत. प्रत्येक बाईना डोकावर लाकडेच न वजर आहे, नाही ते बकरीशने करता गायन करता चारार आहे. डोकावर वजर आहे तरी पायमाना चप्पल हातमा धरले मनमाय. आणि ते वजन डोकावर असल्यावर जर काही गाव म्हणा, एखादा जेठ म्हणा, एखादा सासरा म्हणा, किंवा बिगर वयकना माणूस आहे पण दोतरवाला शे आपल्यापेक्षा मोठा आहे, त्या माणूसले दकीने मनमाय आहे ना. चालता चालता जर दिकी जाण म्हातारा तोंड फिरायले, तोंड फिरायन उभी राहे, तो काकाल निघी जाऊ दे, तोय मनमाय त्या रस्ता तरी जाय, पहिले त्या काकाल निघ जाऊ दे. बरोबर आहे ना माया हो? जुन्या बाया सांगतील बरोबर आहे ना. वयक नाही पायक नाही, काहीच संबंध नाही. गावमाना माणूस आहे वो प्रतिष्ठित आहे, मोठा माणूस आहे, त्यांनी मर्यादा ठेवणी पडेल. परका माणूस आहे वैखी बी नाही वय वो बेटी सुनबाई, त्या माणूसले वैखी बी नाही, पण गाव मानाशे मान ठेवणा पडेल. तो माणूस नाही घेतो लोक मनमाय तोंड फिरायन उभी राहे. हाते ते सगळा सासराने बी छातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. हो बिकट परिस्थिती हो. आम्ही कीर्तन हरिपाठमा सांगताना ताई नाचाना पावट्या केव्हा ना, नाही बाबा आठे नाही का बर तडे मना सासरा उपाशे. हरिपाठमा नाचाल सांग रे तू एक मावशीले मन सासरा उपाशे म्हणे, म्हणतो बोलते मर्यादा आहे उताईले. आणि नेमका ते संपर्क वाढी घ्यात का आपल्या लग्नाने पत्रिका वगैरे आत्मा पडी जातीस. लग्नान पत्रिकावनी जवळना माणूस ना पोरगानं लग्न होतं, म्हणतं काय लगीन लाईन टाईमला जावा ना, आपली बी तारीख नाही शे, मी आडनात रातले जाई बसून. बँड वाजावायला वाजी राहतात नाही बाबू, बहीण नाची राहीन ती, अशी नाची राहीन ती मनमाय. त्या सासरानं बिचातीनं बिल्ल मोठ टाकाल कर राहीन ती. म्हणजे हरिपाठमा नाचान टाईमला सासरा उभाशे आणि आहेत ना बँडमा नाचाले, काय मर्यादा आहे. आणि बाकी ना सासरा बी तेवढाच भारी राहतस ना. सुनबाई नाचायची सासरा बाबाईने टाकतं. हार काय चौघाल्या धंदा आहे का कौ. विठ्ठल 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 विठ्ठल. मी माझ्या कीर्तनातून एक संदेश नेहमी देतो तरुण बहिणींना. तुमचा भाऊ आहे बरं का, हक्काने बोलतोय, अजून पाया पडतो. तुम्ही ना सुशिक्षित आहात, मला मान्य आहे. कदाचित तुम्ही मायबापांना मम्मी पप्पा म्हणतात, तसं सासू सासऱ्यांना सुद्धा आई वडील म्हणा, मम्मी पप्पाच म्हणा. बहिणीवर काय सांग रे नू, सासूले आई सासराला पप्पाच म्हणा. फक्त सासरांसमोर जाताना डोकावर पदरलीन जात जा बहिणीवर. हाय आपली हिंदू धर्मानी संस्कृती शे. कोणी परका माणूसनी जरी दख त्याला वाटायला पाहिजे वा काय पूर्ण संस्कार आहेत, काय मायबापनं वयन वैभव. नुसतं तुम्हाला डोकावर पदर जर दिकी घ्या ना समोरला व्यक्तीले, जुना माणूस चांगला विचारणा माणूस सरळ तुम्हाला मायबापसले धन्यता देस. मग डोकावर पदर ठेवा, मग जर आपला मायबापसने स्तुती वसवी तेवढं ठिले हो बहीण. ते काय 2.5-3 किलो 2.5-3 क्विंटल वजन नाही शे, उजीच धाप पडत बा डोकावर. काय काय बहिणी 10-10 हजारच्या साड्या आली, ती पदर कोशिले तीन वरतीन 75 रुपयानं फडकं बांधले ती, त्यांना तीन तोच पदर टाकले ना काकू. काय फरक पडणार ना, फडकं 75 रुपयानं फडकं आहे, 3-4 हजारने साडी कमी पडी गे का तुले. हाव निवड येडापण असे बरोबर आहे का नाही. ही आपली आपली संस्कृती नाही येते. हो डोक्यावर पदर असला पाहिजे. हां थोडं जड जाईन, खरं बोला ना, खरं जर बोला ना सगळी माय बी सांगस तू मन पोऱ्या नाही शा असं. तुम्ही खरं बोलता का गरमा. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली दादा, गावात प्रवेश केला. चोखा मेळ्याच्या दारात गेले, दरवाजावर थाप टाकली. चोखा मेळ्याच्या बहिणीला आवाज दिला. चोखोबाची बहीण झाला चारंगार, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला चारंगार, चोखोबाची बहीण झाला चारंगार, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात गेलेला माझा जगाचा मालक चोखोबाच्या दारावर हात टाकला ना आवाज दिला, वहिनी अगं मी आलिया.
चोखा मेळ्याच्या बायकोनं दरवाजा उघडला. माहीतच नाही कोणा, माझा जगाचा मालक बहिणीच्या रूपात आलेला आणि वहिनीची सेवा करतोय. दादा आता हे पुरुष मंडळींना कमी समजेल, महिला मातांना समजेल. माया हो पुन्हा पाया पडून सांगेल, जगाचा मालक तुम्हाला जर या मंदिरात प्रवेश करायचा असेल तर रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही आहे. बरोबर आहे ना? रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही आहे. आणि ज्या दगडाच्या मूर्तीसमोर, म्हणजे मूर्ती दगडाची राहत नाही, आपले भाव ओतावे लागतात तर ती तिच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर प्राण ओतला जातो. तो भाग वेगळा आहे. फक्त तुम्हाला समजावण्यासाठी मला असं सांगावं लागेल, दगडाच्या मूर्तीच्या समोर जाताना रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही आहे. रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. आणि जो मंदिराचा भगवंत आहे तो साक्षात भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती खालच्या लेवलचं काम करतो. दगडाच्या देवाजवळ जाता येत नाही 4 दिवस रजस्वला स्त्रीला, आणि तोच जगाचा मालक मंदिरातून घरी जाऊन भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे, किती उदार अंतकरण आहे, नाही का? तुम्हाला सांगू का, आपल्या सख्या पोरीचं लग्न झाल्याच्या नंतर पहिलं डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जर पोरीनं फोन केला, आई तून जवाई सांग राहणार, तून मला फोन कर दे आणि चालणे जाय बाहेर पणले. हो बहीण पहिलं कर, आता आमना गण काम आहे धंदा शेत, तून मानवले सांग ततच करल्या. म्हणजे सगळी माय सुद्धा दुसरं बाळत पण करायला तयार नाही. जगना मालक बाळण पण करायना कितला उदाहरण करणार. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी. असे भक्ताचे घरी न भक्ता घरी, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, कामे न सांगता करी, कामे न सांगता करी. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय. पण भक्ताच्या बायकोचं सुद्धा तेवढं पुण्य होतं बरं का मायाव. चोखा मेळ्याच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी जगाचा मालक आला. अरे भक्ताची भक्ती बघितली, हा भाग 2 नंबरचा आहे. पहिले तर भक्ताच्या बायकोचं सुद्धा तेवढं पुण्य होतं. काय पुण्य होतं जी भाऊ? चोखा मेळ्याचा बाप आजारी होता, दिसत नव्हतं. आता आंघोळ घालायची आहे. एकटा चोखोबा करणं बाप उचलला जात नाही. पत्नीला सांगितलं बोलू नकोस, जर तुझा आवाज आला तर माझा बाप आंघोळ करायला नकार देईल, तू बोलू नकोस, गपगुमान पाणी टाक. चोखा मेळ्याच्या बायकोनं सासऱ्याच्या अंगावर पाणी टाकलं आणि अंगाला चोडत असताना बांगडीचा आवाज आला. बांगडीचा आवाज आला, आंघोळ झाली बाबांची. चोखा मेळ्याला बोलवलं, चोखा इकडे ये ना बाळा. अरे आंघोळ करत असताना आपल्या घरात स्त्री कोणीच नाही रे. माझी मुलगी जवळ नसताना आंघोळ घालत असताना कोणीतरी बाईचा बांगडीचा आवाज येत होता, चुडीचा आवाज येत होता. कोण होतं चोखा सांग ना. म्हणले नाही नाही बाबा मीच होतो, तुला माझी शपथ आहे, खरं सांग कोण होतं. बाबा सांगायची मला लाज वाटते पण माझ्या एकट्याकडनं शक्य नव्हतं, म्हणून तुमच्या सुनबाईला सांगितलं माझ्या बापाची आंघोळ घालायची, आणि तिनं सुद्धा सासऱ्याची आंघोळ घालायला मदत केली. चोखा मेळ्याच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते. बापानं सांगितलं बेटा तुझ्या बायकोनं माझ्या शरीराला हात लावला रे, मी सासरा होतो तरी तुझ्या बायकोनं माझं बाप समजून आंघोळ घातली ना. एकांत मध्ये बसले, ज्या पांडुरंग परमात्म्याची वारी करत होते ना, त्या पांडुरंग परमात्म्याला सांगितलं देवा
अरे माझी सुनबाई ना, मी सासरा असल्यावर बाप सारखं हो निसंकोचपणे मला आंघोळ घातली. देवा, जर काही संकट आलं माझ्या सुनबाईवर तर तू सुद्धा तुझी लाज ठेवू नको, जसं तिनं माझ्यासाठी ठेवली नाही. आयुष्यात कधी काही मागलं नाही रे, एवढंच मागतो, माझ्या सुनबाईच्या जीवनामध्ये जर काही खालच्या लेव्हलचं काम करायचं पडलं तर तुला करायचंय, एवढी तुझ्या चरणावर माझी मागणी असेल. सासऱ्यानं मागितलेलं होतं बरं. का ब मागं होतं? सासऱ्यानं सुनबाईसाठी का ब मागं होतं? सासऱ्यानं संघाची आठी दे, तुमनं तेज राहत संध्याकाळ वाण पहिले चहा लागत तुमले. कसाल देव येनो शेवाले, येडाचे का तू? महाराज, सासऱ्याची आंघोळ घातली, सासऱ्यानं देवाकडे मागणी मागितली. माझ्या सुनबाईचं काही संकट आलं ना तरी तुला किती घाण काम करावं लागलं तरी करजो, कारण मी तुझ्याकडनं कधी काही मागितलं नाही. मी तुझा वारकरी आहे रे. माझी फक्त खरी भक्ती असेल ना तर माझ्या सुनबाईच्या संकटात कामी ये जो म्हणला देवाला. हां, ही भक्ती असते. अशा देवाला शरण जायला तुकोबराय सांगतात. साधारण जीवाला पटत नाही. म्हणले महाराज, एका उदाहरणावर किंवा एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही. हो, इथं बरेच सुशिक्षित लोक आहेत, बरेच अधिकारी आहेत. जर एखाद्याने केस टाकली आणि एखादा पुरावा भेटला तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही. म्हणून कमीत कमी 2-4 पुरावे असल्यावर लवकर केस जिंकता येते. बरोबर आहे ना? एक पुरावा दिला, साधकांना पटला नाही, मग दुसरा पुरावा. अजून भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो जगाचा मालक. चला अजून सांगेल. काम्यकवनामध्ये कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते. फिरत असताना अर्जुनाच्या मनामध्ये आलं की भाई, काम्यकवन आहे, एवढं भारी वातावरण आहे, या वातावरणामध्ये जर माझी बायको सुभद्रा राहिली असती तर किती आनंद आला असता. अर्जुनाच्या मनात आलं, जर का माझी सुभद्रा इथं राहिली असती तर खूप आनंद आला असता फिरण्यामध्ये. महाराज, माझ्या जगाच्या मालकाला वाटलं, जर माझ्या भक्ताला वाटतंय ना या जागेवर याची बायको पाहिजे होती, स्वतः कृष्ण भगवंतानं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रा बनून अर्जुनाच्या बाजूमध्ये जाऊन बसले. अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रा, विचारच केला ग, विचारच केला की माझी सुभद्रा इथं पाहिजे होती, सुभद्रा हवी होती इथं, आणि तू लगेच हजर झाली सुभद्रे. महाराज, मस्त गप्पा गोष्टी झाल्या. दुसऱ्या दिवशी अर्जुन घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, म्हणले सुभद्रे पाणी आण ना. सुभद्रानं पाण्याचा ग्लास भरून आणला. पाण्याचा ग्लास भरून आणल्याच्या नंतर सुभद्रेकडे अर्जुनानं बघितलं आणि अर्जुनाने बघितल्याच्या नंतर सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे, तू काम्यकोवनामध्ये कालच्या दिवशी जशी दिसत होती ना, आज तशी दिसना म्हणले. सुभद्रा म्हणे, काल दिन काम्यकोवनमा मी दिकू तशी दिकी नाही राहिनो, आणि काम्यकोवना म्हणा काय संबंध? आणि बाईन जातले लगेच शंकायच ना, एका शब्दामा तोल जाय ना तुम्हाला. तोल जावानं जाऊ द्या, तुम्ही जर लघुशंका कराल रात्री उठणार, आणि जर माणूसली झोप नाही लागी राहिली, 2 मिनटं मोबाईल बी जांभलत बटणार ना, तरी बाई अशी तिरपी दकास. जर तुम्ही सकाळी मग सांगा, नाही पाणी गरम कर का आंघोळले, मोबाईल मा कोण येतील सांग द्या, गंजात तुम्हाला पाणी ठेवणार आहे. ओ बाप, काहीच संबंध नाही. ओ ताई, भरेल गरमा दाती, बेकार काम रा. शंका माणूसला इथली खाली उतार टाकस. चांगला माणूसली सुद्धा वाईट नजर मदकच माणूस. शंका जर घुशी घे ना, हो, शंका माणसाला खाली उतरवते. हो, इथलं खाली उतारच ना शंका. आमच्या जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलेलं आहे मी. हो, इतकी खाली उतारस शंका जर घुशी घे मनमा. एक माणूस रस्ता तरी चाल राहता, चालता चालता त्यांना पाय बरी घ्या. शंका सांगतोय बरं का, पाय बरी घ्या, पाय बरी घ्या. पुशीन पुढे निघ जायला पाहिजे का नाही. पण काही काही लोकेशले शंका, पाय बर ना, हाव कसा ना होईन भाऊ, गाय ना होई, म्हैस ना होई, बकरी ना होई का, मग आपलाच काय पराक्रम शेवा. हा, ते शंका त्यांना मनमा. अहो पाय कसा ना भरणा, पाय कसा ना भरणा, बरेल पाय, हात मालिले ना बोटवर, नेमकं गाय नाही म्हैस नशे का मग असं. हां, आता ते पाय नाही गोष्ट, नाक लागून लई ना भाऊ. पुचिन मोके वाहन होतं, काही होतं का शंकाल कारण, काही गरज नाही. पण लोक शंका लेवानी सवय. आता तो भरेल पाय नाक लागून लई ना, आणि आठेल्यानंतर मग समज हो म्हणा बापाय गाई मैज नाही रे काका, अरे अहो आपलाच पराक्रम शे रे भू. हा, ते मग त्या हातपाय दवांसाठी गाऊन जोडे नाला वाई राहता. अहो नाला मा हातपाय दवाल घ्या, नाला मा हातपाय दोय राहता. हातपाय धोता धोता तोंडमा पाणी लिहिणं, जे पाणी लिहिणं बोट पा तोंडमा, त्यामा नेमका बात ना कणी घ्या. हो म्हणा बापा, बात ना कण कोण गरणा होई. अहो नदीमा चालत चालत घ्या. पुढे एक बाई बांडा गशी राहते. बांडा गजणारी ताईल म्हणे, ताई
अहो भात ना कोण कोण करणार होईन म्हणे. म्हणे भाऊ मी बट गाव मागेच नाही खास कोण करणार शेन काय शे म्हणे. हो म्हणा बापरे. म्हणे आई बोलतं पाप होई म्हणा गाई मग आपल्या तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जाणं पुढे नाही पाप दवासाठी. अहो भाऊ दर मुक्काम तीर्थक्षेत्रावर गंगा स्नानसाठी निघणार. गंगा स्नानसाठी निघणार अरण्यामा चालता चालता बर उन्हाळा ना दिवस. हो 4-4, 5-5 किलोमीटर अंतर लागून पाणी ना तपासणे तसा जागावर या बोल पाणी तीच लागणे. एक मावशी दादरवर ना चिडा उडाई राहीन ती. आता ती दुपारना टाईमले 12 ना टाईमले बाटली भरले जायचं काय मा बाटली म्हणा पाणी दुपार लागून पुरे बाटली पेवाय गे ती मायनं घर जाऊन टाईमले अहो भाऊ ती मायन जोड घ्या म्हणे. मावशी म्हणे काय भाऊ पाणी भेटी का पेवाले म्हणे. भाऊ मी एक बाटली भरलेस दुपार लागून आहे बाटली पुरस आता म्हणा काम होई गे मी घर चाललो म्हणे. म्हणे आजी आठ कुठे पाणी भेटी का भाऊ 4-4, 5-5 किलोमीटर अंतरवर पाणीच नाही शे म्हणे. म्हणे आजी जर मला पाणी नाही भेटणार ना मला जीव निघ जाईल मरी जासो म्हणे मी. थांब दर भाऊ म्हातारीने थैली माही सोपारीन खडा काढा. भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकले तोंडले वलावर आहे म्हणे जरासं पाणी सुटी म्हणे. याने 2-5 मिनटं ते फिरावं तोंडमा आणि आजीन सांग चावीऱ्यांता चावायता आजी म्हणे काय रे भाऊ म्हणे सोपारीन खडा फुटी नाही राय ना येडा 6 महिना जाय फुट राहणं मागाई फुटणार नाही चालू फुट जाय का तू काय. हाय कसा ना परिणाम आहे अहो. शंका घुसली का माणसाच्या मनामध्ये तो खालीच उतरस. हां आणि जिथला खाली उतरशा तिथला खाली लय जास्ते अगो. हो म्हणून शंका अजिबात करायला नाही. बरोबर आहे की नाही. शंका करायलाच नाही मनमाधारानच नाही. हो सुभद्राला वाटलं कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती मग सुभद्रा बनून फिरली कोण. सुभद्रा रागवायला लागली अर्जुनावर आणि अर्जुनाला राग आला. म्हणले कालच्या दिवशी तूच माझ्या सोबत होती ना आज नाही म्हणते. अर्जुन डायरेक्ट सुभद्रावर चालून गेला मारायला. अर्जुन सुभद्रावर चालून गेला मारायला. धर्मराजानं सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही आहे. काय सांगितलं धर्मराजानं काय सांगितलं खऱ्या मर्दाचं काम नाही आहे बायकोवर हात उचलणं. म्हणा बोलेल संबंध नाही वा तुमले. बायकोले मारणं खरा मर्दानं कामच नाही राजबो असं म्हणणं नाही. त्याचं कसं काय वातावरण आहे आपल्याकडे कोणी नाही ना. बरं आहे बा. हा ना ते काय धकाव बी नाही ते हाती नुसतं ऊंचू कर तरी सुद्धा बॅग भरेल रासमान बहिणी. ए वाजा नको वाजू रे नाही ते काढतून खिचडी लय म्हणा बघू ना चाल नु कर. आता ते काहीच राहिलं नाही बा मारामारी लागून. पण तुम्हाला सांगू का बायकोला मारणं खरं मर्दाचं काम नाही. खरा मर्द मारू शकत नाही असं युधिष्ठिर सांगतात. आणि माझं मत असं आहे खरंच माणूस तुम्हाला मारणार बी नाही माया हो आणि मारायला पण नाही पाहिजे. पण तुम्ही बी काही गोष्टी समजिले जा बहिणीवर. तुमले जर सांग दिन ना आपली कपाशी निन्नी 2 दिन थांबी जाय 2 दिन थांबी जाऊ नाही मला भाडाला पैसा द्या. अरे मजूरला आले मजूर बेटी राहणार मला सांगा मन माझी तब्येत खराब आहे मला जा नाही. काही बायात इथल्या स्वभावण्या कडक राहते ना 2-3 कानपट्या माणूस मारी बसस ना तरी बी बुचडा घालच नाही एकच सांगत भाडाला पैसा द्या. काय करी तो माणूस तडे त्यांना नावीला जेन तडे. बरोबर आहे का नाही. आपण बी थोडंफार समजिले हो बहिणी सो त्या काही येडा आहेत का डायरेक्ट माराले. महाराज पुरं खरं बोलस हो माय आणि आई खरं बोला ना ती 35-40 लिहिच मी. धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही रे. तुझी बायको खोटं बोलते ना एक काम कर तिच्या भावाच्या स्वाधीन कर तिला. बाकी ना तारीख देवाला येईल राहतच ना त्या कस का पळ जात येईल फोन करू का नाही भाऊ. आता तोच सल्ला चालू आहे त्या बाकीलाच ना होते होते गैरट्ट करू आण राह ना काकू आणि आपला जेमतेम 15 लोक बजेट आहे. मग काय नाही गरीब गावेसनी काय बोलावा विचार बी करू नये. बरोबर आहे की नाही. आपला काही जर मागडा फटुकडा लेवावतत नाही ना एखादा श्रीमंताना पोऱ्या फोडस ना तरी जाईन उभं राहावं. तो आवाज ते आपल्या ऐकायला भेटच ना. आपण असं लायलो याला रोज याला आले भाऊ फटाकडा फोडाले. मग काय करा ना मन मोठं करलेवाना ना जटे तटे चालणं जाऊ ना ऐकले विठ्ठल विठ्ठल.